आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। सरकारने मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारचं फार मोठं नुकसान होणार आहे, हा इशारा पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी दिलाय। भुजबळांनी मराठा ओबीसी असा वाद निर्माण करून दंगली घडवण्याचा डाव आखलाय असा आरोप देखील त्यांनी पुन्हा एकदा केलाय। मराठे माझ्यामुळे शांत आहेत असंही जरांगे म्हणाले। बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीचं जंगी स्वागत करण्यात आलंय। पाटील यांची रॅली बीड शहरातून जाताना लाखोंच्या संख्येने मराठा या रस्त्यावर उतरलेला आहे। आता या क्षणाला मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। खासदार स्वतः इथं दाखल झालेले आहेत। मुस्लिम धर्मियांच्या वतीनं हिरवी शाल त्याचबरोबर भला मोठा पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। हिरवे झेंडेही इथं आहेत, कारण स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्या आणि हे त्यांच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा लढू, रस्त्यावर उतरू। आणि त्यामुळे मुस्लिम धर्मियाच्या वतीनं सुद्धा बीड शहरामध्ये त्यांचं मोठं स्वागत केलं जात आहे। आणि यामध्ये स्वतः खासदार आलेले आहेत आणि खासदार सुद्धा या रॅलीमध्ये गर्दीमध्ये येऊन त्यांचं स्वागत करतायत। हे बघा बघा एवढं मोठं प्रेम मराठा समाजाबरोबर मुस्लिम सुद्धा तुमच्यावर करतायत। काय सांगाल पाटील? बादरवा मराठ्यांनो, बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी हवाच ताईट केली, हवाच ताईट केली। अन्याय केला तरी भेले नाही, केसेस केला तरी घाबरले नाही, आपल्या लेकरासाठी उभा राहिले। मला उघडं पाडायचा प्रयत्न केला सरकारकडून, एकटा पाडायचा प्रयत्न केला। माझ्या माईबापा समाजाने मला नाही उघडं पडून दिलं, अजिबात उघडं नाही पडून दिलं माझ्या समाजानं। मला गर्व आहे खरंच माझ्या समाजाचा।